नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर. जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू. रात्री उशिरापर्यंत शहरात धुवाधार पाऊस सुरू होता. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी बुधवारी रात्री दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली. रात्री 12 वाजता पाणी पातळी 29 फूट 9 इंचावर पोहोचलं होतं. 24 तासात गगनबावडा तालुक्यासह 12 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण 84% भरलं असून धरणाच्या पॉवर हाऊस मधून रात्री 10 नंतर 1400 क्युसेस विसर्ग सुरू झाला. बुधवारी शहरात सायंकाळनंतर धुवाधार सरी बरसत होत्या. परिणामी सकल भाग जलमय झाले होते. यामुळे ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली. जिल्ह्यात 24 तासात 19.1 मिलीमीटर पाऊस झाला. यामध्ये गगनबावड्यात अतिवृष्टी झाली तर राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नुरसीवाडी येथील दत्त मंदिरासमोर यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा कृष्णेचं पाणी आलं आहे. गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्रात व कृष्णा पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. पुराचे पाणी वाहून दत्त मंदिरासमोर पोहोचले असून बुधवारी दिवसभरात पाणी पातळीत 1.5 फुटांनी वाढ झाली आहे. पुराचं पाणी मंदिर परिसरात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने भाविकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाल्यास चालू वर्षातील दुसरा दक्षिण द्वार सोहळा संपन्न होण्याची शक्यता आहे.